हॅलो फ्रेंड्स, द युनिक अकॅडमीच्या स्पेशल MCQ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आपण कंबाईन एक्झामसाठी स्पेशल MCQ सिरीज स्टार्ट केलेली आहे. यामध्ये आपण सामान्य विज्ञान या घटकातील आजचा आपला जो विषय आहे तो आहे ऊर्जा स्वरूपे आणि प्रकार. या संबंधी आपण ऊर्जेसंबंधी आपण स्पेशली आज MCQs बघणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, दूरस्थ वस्तूचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रारणांचा वापर केला जातो? ऑप्शन्स आहे गॅमा रेज, क्ष किरण, अवरक्त किरण आणि रेडिओ लहरी. दूरस्थ वस्तू डिस्टन्स ऑब्जेक्ट. आपण कोरोनामध्ये बघितलं सुद्धा की आपलं टेम्परेचर मोजतं जात असताना दुरून मोजलं जात होतं. तर ती जी थर्मोमीटर गन किंवा टेम्परेचर गन जे असायचे, ते सेन्सर जे असायचे, ते कोणत्या तरंगांच्या बेसिसवरती आपलं तापमान चेक करतात किंवा एखादा दूरचा तारा आहे वगैरे त्याचं तापमान कसं आयडेंटिफाय केलं जातं, तर कोणत्या तरंगांच्या मदतीने, तर अवरक्त किरणांच्या मदतीने. आपण जर घेतलं तर अवरक्त किरणांच्या मदतीने आपण दूरस्थ वस्तूचे तापमान हे काय करू शकत असतो, तर मोजू शकत असतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तरंग कण द्वैत वेव्ह पार्टिकल ड्युएल थेरी हा सिद्धांत जो आहे वेव्ह पार्टिकल की तरंग स्वरूप पण असतं आणि कण स्वरूप पण असतं द्रव्याला, पदार्थाला. तर हा सिद्धांत कोणी सांगितलाय? ऑप्शन्स आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, मॅक्स प्लँक, हेनरी हर्ट्झ आणि लुई दी ब्रॉगली. तर वेव्ह पार्टिकल जो सिद्धांत आहे हा 1924 मध्ये दी ब्रॉगलीज यांनी सांगितलं. त्यांनी इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर हे स्पष्ट केलं आणि त्यासाठी त्यांनी एक इक्वेशन सुद्धा दिलेलं आहे ज्याला दी ब्रॉगलीज इक्वेशन म्हणून ओळखलं जातं, जिथे लॅम्बडा इक्वल टू आहे h/mv. लॅम्बडा म्हणजे काय असतं, तर लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, h हा फ्लँक कॉन्स्टंट आहे, m म्हणजे मास वस्तुमान आणि v म्हणजे व्हेलॉसिटी. तर 1924 मध्ये डी ब्रॉगलीज यांनी वेव्ह पार्टिकल ड्युएल नेचर ऑफ मॅटर किंवा वेव्ह पार्टिकल ड्युएल थेरी ही सांगितलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाश किरण विरळ माध्यमातून रिअर मीडियम मधून घन माध्यमात मार्गक्रमण, डेन्सर मीडियम मध्ये मार्गक्रमण करताना तो कशा पद्धतीने मार्गक्रमण करतो? ऑप्शन्स आहे स्तंभिकेकडे सरकतो, स्तंभिकेपासून दूर सरकतो, सरळ रेषेत मार्गक्रमण करतो आणि त्याच मार्गावर परावर्तित होतो. आता जर आपण बघितलं तर जेव्हाही प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा तो स्तंभिकेकडे सरकत असतो. आणि इथे जर आपण बघितलं तर वरती विरळ माध्यम आहे की ज्या कोणत्या माध्यमाची घनता कमी असेल, दोन माध्यम आपण कम्पेअर करतोय, ज्या कोणत्या माध्यमाची घनता कमी असेल त्याला विरळ माध्यम म्हटलं जाणार आणि ज्या माध्यमाची घनता जास्त असेल त्याला घन माध्यम म्हटलं जाईल. सपोज हवेतून पाण्यामध्ये किंवा पाण्यातून काचेमध्ये, हवेतून काचेमध्ये असं काहीतरी प्रकाश मार्गक्रमण करतोय, तर आपाती किरण त्या माध्यमाच्या पृष्ठभागावर आल्यानंतर तो जेव्हा जातो तेव्हाच खरं तर आपण म्हणत असतो की प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत मार्गक्रमण करतो. मग प्रकाशाने खरं तर सरळ असं पद्धतीने जायला हवं, पण तो कुठे सरकला, तर तो स्तंभिकेकडे सरकला, मूव्ह टुवर्ड्स नॉर्मल. अशा वेळी जर आपण बघितलं तर मेजर ऑफ अँगल आय आणि मेजर ऑफ अँगल थिटा यांचं रिलेशन जर आपण बघितलं तर आपाती कोणाचे माप हे अपवर्तित कोणाच्या मापापेक्षा नेहमी काय असेल, जास्त असेल. आय हा मोठा असेल, थिटा हा लहान असेल. या उलट थिंग असते जर प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात मार्गक्रमण करत असेल, डेन्सर टू रेअर मीडियम जर तो ट्रॅव्हल करत असेल, तर त्यावेळी प्रकाश किरण हा जो नॉर्मल आहे, ऍक्सिस आहे, यापासून दूर सरकतो, म्हणजे मूव्ह अवे फ्रॉम नॉर्मल, स्तंभिकेपासून तो दूर सरकत असतो. आणि अशा वेळी अँगल आय आणि अँगल थिटा यांचं रिलेशन जर बघितलं तर अँगल आय इज लेस दॅन मेजर ऑफ अँगल थिटा असतं. ठीक आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे विरळ मधून घनमध्ये जात असेल तर काय होणार, तर विरळ मधून घनमध्ये जात असेल तर त्यावेळी प्रकाश हा स्तंभिकेकडे नॉर्मलकडे सरकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, धोक्याची सूचना देण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो. मग एखादा टॉवर असेल त्यावरती सुद्धा लाल रंगाचा लाईट असतो, सिग्नल असेल लाल रंगाचा लाईट असतो. तर का? पर्याय आहेत, लाल रंगाची तरंगलांबी कमी असते, दुसरा आहे लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते, लाल रंगाची वारंवारता जास्त असते आणि लाल रंगाचे परावर्तन जास्त होत असते. काय कारण आहे, तर लाल रंगाची तरंगलांबी दीज आर द दे हॅव लॉंग वेव्हलेंथ. काय आहे, आपला जो दृश्य प्रकाश आहे, या दृश्य प्रकाशामध्ये जे
डोळ्यांना संवेदना देणारे जे प्रकाश किरण आहे त्यांचा जो समूह आहे त्याला दृश्य प्रकाश म्हटलं जातं आणि ते आहे 400 नॅनोमीटर पासून तर 750 नॅनोमीटर पर्यंत. व्हिजिबल स्पेक्ट्रा आपण ज्याला म्हणतो की ज्यामध्ये व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड अशी कलर्स येतात किंवा ही वेवलेन्थ येतात प्रकाशाची. यामध्ये रेड कलर जर बघितला तर याची वेवलेन्थ त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त आहे. लाल रंगाची तरंगलांबी जास्त असल्यामुळे तो जास्त काळ सरळ रेषेत मार्गक्रमण करतो, त्याची विचलन कमी होते आणि दुरूनच धोका समजतो आणि म्हणून धोक्याची सूचना देण्यासाठी लाल रंगाचा वापर हा केला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, आरशाचे नाभीय अंतर व आरशाची वक्रता त्रिज्या यांचा योग्य संबंध सांगा. काय असतं तर आरशाची नाभीय अंतर आणि आरशाची वक्रता त्रिज्या. जर आपण एखादा आरसा घेतला, हा त्याचा ध्रुव आहे, पोल आहे, ह्या आरशावरती आपण समांतर प्रकाश किरण पाठवले तर हे सर्व प्रकाश किरण ज्या बिंदूत एकत्र येतात त्याला म्हटलं जातं फोकस आणि त्या फोकस पासून ध्रुवापर्यंतचं जे अंतर असतं त्याला म्हटलं जात असतं नाभीय अंतर. सपोज इथे फोकस आहे तर इथून ते इथपर्यंत जे अंतर असतं याला नाभीय अंतर म्हटलं जातं. आणि हा जो कर्वनेस आहे हा जर इमॅजिनरी सर्कलने आपण कंप्लीट केला तर इथे कुठेतरी त्या सर्कलचा सेंटर येणार आहे, त्याला म्हटलं जातं वक्रता मध्य, सेंटर ऑफ कर्वेचर. आणि त्या सेंटर ऑफ कर्वेचर पासून ह्या पी पर्यंतचं अंतर जे असतं त्याला म्हटलं जातं रेडियस ऑफ कर्वेचर, वक्रता त्रिज्या. आता ही वक्रता त्रिज्या आणि हे नाभी अंतर यांचं रिलेशन काय आहे तर यांचं रिलेशन हे आहे, ही नाभीय अंतर जे आहे हे वक्रता त्रिज्येच्या अर्धे असते, निम्मे असते. म्हणजे काय, एफ इक्वल टू काय आहे r/2. तर हे करेक्ट आन्सर आहे. तुम्ही इथेही बघू शकतात की इथे फोकस आहे, इथून ते इथपर्यंत आर आहे, इथून ते इथपर्यंत एफ आहे, म्हणजे एफ इक्वल टू काय येणार r/2 येणार. किंवा तुम्ही r इक्वल टू 2f असंही आठवणी ठेवू शकतात की नाभी अंतराची दुप्पट म्हणजे वक्रता त्रिज्या असतं आरशासाठी आणि त्याचबरोबर नाभी अंतर म्हणजे वक्रता त्रिज्येच्या अर्धे असते, निम्मे असते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 10 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू ठेवली असता प्रतिमेचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे. सर्वात आधी बघणं गरजेचं आहे की हा भिंग कोणता आहे. हा आहे बहिर्वक्र भिंग. त्यापासून किती अंतरावर वस्तू ठेवलेली आहे. बहिर्वक्र भिंग कोणत्या प्रकारच्या प्रतिमा देतो. बहिर्वक्र भिंग हा वास्तविक आणि आभासी अशा दोन्ही प्रतिमा देतो, उलट आणि सुलट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा देतो, लहान आणि मोठी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा देतो. मग आता काय तर हा आहे बहिर्वक्र भिंग. हा त्याचा ओरिजिन आहे, इथे एफ आहे, इथे नाभी अंतराच्या दुप्पट आहे, इथे तितकंच आपण अंतर टाकतो. आता काय सांगितलेलं आहे, वस्तू कुठे ठेवलेली आहे तर वस्तूचं नाभी अंतर आहे 10, भिंगाचे नाभी अंतर आहे 10 आणि त्यापासून 20 म्हणजे 2f वर ठेवलेली आहे. मग जर वस्तू 2f वर असेल तर आपल्याला प्रतिमा सुद्धा कुठे मिळते 2f वरच मिळते आणि ती अशा पद्धतीने मिळते. आता नाभीय अंतरापेक्षा जास्त अंतरावर जर वस्तू असेल, रूल काय सांगतो आपल्याला तर वस्तू जर नाभीय अंतरापेक्षा जास्त अंतरावर असेल तर मिळणारी प्रतिमा ही वास्तविक असते, रिअल असते. इथे नाभी अंतर आहे 10, वस्तूचं अंतर आहे 20 म्हणजे u इज ग्रेटर दॅन f आहे. मग वस्तू नाभी अंतरापेक्षा जास्त अंतरावर आहे म्हणजे प्रतिमा ही वास्तविक आहे. पण आता तो ऑप्शन तर सगळीकडेच आहे. मग लहान मोठी की समान उंचीची, जर इथे आपण बघितलं तर वस्तू जर 2f इतक्या अंतरावर असेल तर प्रतिमा पण आपल्याला 2f इतक्या अंतरावरच मिळते आणि ती समान उंचीची असते आणि उलट असते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण इथेही बघू शकतो की वस्तू जर नाभी अंतराच्या दुपटीवर असेल तर प्रतिमा सुद्धा नाभी अंतराच्या दुपटीवरच मिळते, वास्तविक मिळते आणि उलट मिळते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमात अंगठा काय दर्शवितो. विद्युतधारेची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा, चुंबकाचा उत्तर ध्रुव, चुंबकाचा दक्षिण ध्रुव. तर फ्लेमिंगच्या राईट हँड थंब रूलमध्ये काय आहे राईट हँड थंब रूल, जर हा एक वाहक आहे आणि तो जर मी अशा पद्धतीने माझ्या हातात पकडला, माझ्या उजव्या हातामध्ये पकडला तर हा उभा असणारा अंगठा जो आहे हा वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा दर्शवतो, तर गुंडाळलेली बोटं जी असतात ती वाहकाभोवती असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची
दिशा दर्शवतात. थिंक काय आहे, एखाद्या वाहकातून जेव्हा विद्युतधारा वाहते तेव्हा त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं आणि त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा परस्पर संबंध दर्शवणारा असा हा फ्लेमिंगचा राईट हँड थंब रूल आहे. तर थंब अंगठा काय दर्शवतो, विद्युतधारेची दिशा दर्शवित असतो. या पद्धतीने डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि गुंडाळलेली बोटं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दर्शवत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, हवा हे डॅश डॅश आहे, लोहचुंबकीय पदार्थ आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे की अचुंबकीय पदार्थ आहे. तर हवा जर आपण बघितलं, आता मॅग्नेटिक सबस्टन्सेस जी असतात, चुंबकीय पदार्थ जे असतात, त्यांच्यावरती चुंबकीय क्षेत्रामध्ये काहीतरी प्रभाव दिसून येत असतो. या व्यतिरिक्त असे काही पदार्थ आहे ज्यांच्यावरती चुंबकीय क्षेत्रामध्ये ते असतील, चुंबकासोबत असतील, तरी सुद्धा त्यांच्यावरती कोणताही चुंबकाचा प्रभाव दिसून येत नाही. अर्थातच ते काय असतात, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस असतात. आता राहिलंय मॅग्नेटिक सबस्टन्सेसचं, की चुंबकीय तर आहे पण ते खूप जास्त चुंबकीय आहे का, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड दर्शवतात का, मॅग्नेटिक फील्डमध्ये ते सेम डायरेक्शनने मॅग्नेटाइज होतात की अपोजिट डायरेक्शनने मॅग्नेटाइज होतात. त्यानुसार जर आपण बघितलं तर जी पदार्थ चुंबकाकडे खूप जास्त प्रमाणात आकर्षली जातात, स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड होतात, त्यांना म्हटलं जात असतं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस, म्हणजे लोहचुंबकत्व, ज्यामध्ये आयर्न, निकेल, कोबाल्ट अशी पदार्थ येतात. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस जी असतात ती त्यांना जर एखाद्या स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर ज्या दिशेने चुंबकत्व आहे त्या दिशेनेच ते काय होतात, मॅग्नेटाइज होतात. फॉर एक्झाम्पल एअर, ॲल्युमिनियम, क्रोमियम आणि मॅंगनीज. आपल्याला विचारलेलं आहे एअर, मग हवा काय आहे, तर हवा ही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, मॅग्नेटाइज्ड इन सेम डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस काय असतात, ते मॅग्नेटाइज होतात पण काय, अपोजिट डायरेक्शन, विरुद्ध दिशेने मॅग्नेटाइज होतात, जसं कॉपर, झिंक आणि बिस्मथ हे जे काय आहे तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. आपला प्रश्न होता हवा काय आहे, तर हवा हे काय आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीचे चुंबकत्व यामुळे दिसून येते, सौर प्रभारामुळे का, प्रभावामुळे का, डॉपलरच्या प्रभावामुळे का, इफेक्टमुळे का, डायनॅमो इफेक्टमुळे का की स्टॉर्क इफेक्टमुळे. तर डायनॅमो इफेक्टमुळे हे घडत असतं. आपल्याला माहित आहे पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे, तर जो कोर आहे त्यामध्ये सॉलिड कोर आहे इनर, आणि जो आउटर कोर आहे तो लाव्हा रसाचा बनलेला आहे आणि ज्यामध्ये मेनली निकेल आणि फेरस ही कंटेंट आहे. बरोबर. आता हे जे आहेत यांचा इथे प्रवाह निर्माण होत असतात. आतमध्ये जो आहे हा सॉलिड कोर आहे तो ऑलरेडी असा एक मॅग्नेटाइज, एक चुंबकीय पदार्थ आहे, किंवा पृथ्वीच्या इतर भागांमध्ये पण चुंबकीय पदार्थ आहे. आता हे जो आहे हा प्रवाहित होत असतो, मग एका चुंबकाच्या भागामध्ये दुसरा चुंबकीय पदार्थ फिरल्यासारखं हे होतं, म्हणजे हे डायनॅमो सारखं आहे, जनित्रासारखं आहे, आणि मग त्यालाच डायनॅमो इफेक्ट म्हटलं जातं. आणि म्हणूनच पृथ्वीमध्ये काय होत असतं, तर पृथ्वीचे एकूणच पृथ्वी स्वतः एक चुंबक असल्यासारखी बिहेव करते. त्यानंतर मुक्त ध्रुव चुंबक या ठिकाणी मिळवता येईल. पृथ्वीच्या ध्रुवावर, पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर उंचीवर, 1000 पास्कल दाबाखाली पृथ्वीच्या ध्रुवावर, आणि यापैकी नाही. तर चुंबकाचे ध्रुव कधीही एकमेकांपासून विलग करता येत नसतात. मुक्त ध्रुव चुंबक हा मिळवता येत नसतो. हायपोथेटिकली असं म्हटलेलं आहे की कदाचित जिथे कुठे विश्वामध्ये जिथे खूप जास्त कॉस्मिक रेज आहे, विश्वकिरण आहे, अशा ठिकाणी कदाचित आपल्याला चुंबकाचे ध्रुव वेगळे करता येतील, पण ते हायपोथेटिकल आहे. सध्या तरी आपल्याला चुंबकाचे 2 ध्रुव वेगळे करता येत नाही किंवा मुक्त ध्रुव चुंबक आपल्याला मिळवता येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे योग्य उत्तर आहे. प्रत्येक चुंबकाला 2 ध्रुव असतात. चुंबकाची ध्रुव कधीही एकमेकांपासून वेगळी करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, उष्णता वहनाच्या प्रकारातील सर्वात जलद प्रकार कोणता? फर्स्ट ऑप्शन आहे संवहन, दुसरं ऑप्शन आहे अभिसरण, तिसरं ऑप्शन आहे प्रारणे, चौथा ऑप्शन आहे संप्लवन. आता संवहन, कंडक्शन ऑफ हीट जर आपण घेतलं तर हे स्थायू पदार्थांमध्ये घडते. इथे कणांमार्फत ऊर्जा ट्रान्सफर होत असते आणि हे हळूवार होत असतं. दुसरं आहे कन्व्हेक्शन ऑफ हीट, जिथे अभिसरण हे प्रवाही पदार्थामध्ये होत असतं.
जिथे पदार्थाचे कण स्वतः एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, ज्याला आपण कन्व्हेक्शन करंट म्हणतो, अभिसरण प्रवाह आपल्याला बघायला मिळतो आणि जो नेहमी खालून वरच्या दिशेने असतो, हे सुद्धा वेळ घेणारं असं आहे. पण प्रारणांच्या स्वरूपात जेव्हा आपण उष्णतेचं वहन म्हणतो तेव्हा उष्णता ही प्रकाशाच्या स्वरूपात वहन करते, म्हणजेच ती प्रकाशा इतक्या प्रचंड वेगाने मार्गक्रमण करते, 3×10⁸ मीटर प्रति सेकंद वेगाने मार्गक्रमण करते. म्हणजे अर्थातच ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ रेडिएशन इज द फास्टेस्ट वे ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उष्मागतिकीच्या खालीलपैकी कोणत्या नियमानुसार उष्णतेचे वहन होते? थर्मोडायनामिक्सचा कोणता नियम सांगतो की हॉट सबस्टन्स कडून कोल्ड सबस्टन्सकडे ट्रान्सफर ऑफ हीट स्पॉन्टॅनियसली होणार आहे, की कोल्ड सबस्टन्स कडून हॉट सबस्टन्सकडे ट्रान्सफर ऑफ हीट करायचं असेल तर ते स्पॉन्टॅनियसली होणार नाही, त्यासाठी कार्य करावं लागेल असं सांगणारा नियम कोणता? तर तो आहे थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम. थर्मोडायनामिक्समध्ये 0th लॉ, 1st लॉ, 2nd लॉ आणि 3rd लॉ आहे. 0th लॉ जो आहे तो इक्विलिब्रियम संबंधी आहे. 1st लॉ जो आहे तो आपला कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ आहे. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्ट होत नाही, ऊर्जेचे सतत एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होत असते आणि विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय आहे, असा उष्मागतिकीचा पहिला नियम आहे. दुसऱ्या नियमामध्ये एंट्रॉपी बद्दल बोललेला आहे की सिस्टम मधला जो रॅन्डमनेस असतो किंवा प्रत्येक सिस्टम मध्ये एक ऊर्जा असते, त्या ऊर्जेमधली युटिलाइज होऊ शकणारी जी ऊर्जा असते ती जर कमी होत गेली तर सिस्टीम मध्ये जो रॅन्डमनेस क्रिएट होतो त्याला म्हटलं जातं एंट्रॉपी. आणि मग जर एखादं इंधन पाहिजे असेल तर नक्कीच त्याची एंट्रॉपी कमी असली पाहिजे. मग आपण जर घेतलं तर एखादा हॉट सबस्टन्स आहे त्यापासून जर उष्णता थंड पदार्थाकडे ट्रान्सफर होत असेल तर हे स्पॉन्टॅनियसली घडतं, हाय एनर्जी टू लो एनर्जी आहे. पण जर कोल्ड कडून हॉट कडे ट्रान्सफर ऑफ हीट करायचं असेल तर ते स्पॉन्टॅनियसली होणार नाही, तेव्हा तिथे कार्य करावं लागेल. जसं आपल्या फ्रीजच्या बाबतीत घडतं, आपल्या एसीच्या बाबतीत घडतं की तिथे कार्य करावं लागतं, काहीतरी ऊर्जा खर्च करावी लागते, मेकॅनिकल एनर्जी वापरावी लागते, कार्य करावं लागतं आणि मग त्यानुसार थंड भागाकडून काय होत असतं, उष्णतेचं वहन गरम भागाकडे होत असतं. तर एंट्रॉपी, रॅन्डमनेस जो असतो, एंट्रॉपी जेवढी सिस्टमची कमी तेवढी युजेबल एनर्जी काय असते त्या सिस्टममध्ये जास्त असते. मग जर आपण म्हटलं की विश्वातली ऊर्जा एंट्रॉपी ही वाढते, म्हणजे काय, युटिलायझेबल एनर्जी काय होते, कमी होते, रॅन्डमनेस हा काय होतोय, वाढतोय. त्यानंतरचा, एका विद्युत दिव्यातील कुंडलातून 2 अँपिअर इतकी विद्युतधारा 2 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या परिपथातून प्रवाहित होणारा प्रभार काढायचा आहे. इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे, विद्युतधारा दिलेली आहे, टाइम दिलेला आहे, आपल्याला प्रभार चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे. काय रिलेशन असतं, I इक्वल टू काय असतं, Q/T असतं, बरोबर ना. विद्युतधारा आपण कशी कॅल्क्युलेट करतो, विद्युतधारा आपण I इक्वल टू Q/T करतो. याला रिअरेंज केलं तर म्हणजे Q इक्वल टू काय येणार, I × T येणार. आता 2 अँपिअरची विद्युतधारा आहे आणि 2 मिनिटे म्हटलंय, त्या 2 मिनिटांचं सेकंदामध्ये रूपांतर केलं तर 120 सेकंड्स येतं आणि हा गुणाकार जर केला तर आपल्याला उत्तर मिळतं 240 कुलम. की जर 2 अँपिअरची विद्युतधारा 2 मिनिटांसाठी वाहकातून जाऊ दिली असेल तर तिथे ट्रान्सफर होणारा जो चार्ज असतो तो किती असतो, तो 240 कुलम इतका असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वात कमी असेल? आपण जर ध्वनीच्या वेगाच्या बाबत जर बघितलं तर माध्यमाच्या घनतेवर, माध्यमाच्या तापमानावर, माध्यमावर ध्वनीचा वेग अवलंबून असतो. माध्यमाची घनता जितकी जास्त तितका जास्त ध्वनीचा वेग असतो. स्थायू पदार्थामध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो, द्रवामध्ये त्या तुलनेने कमी असतो आणि वायूमध्ये सर्वात कमी असतो. हे सिंपल एक लॉजिक लावलं तरी सुद्धा आपल्याला कळतं की हवा हे जे माध्यम आहे ह्या माध्यमामध्ये ध्वनीचा वेग सर्वात काय असेल, कमी असेल, न्यूनतम असेल या 4 पैकी. साधारण किती असतो पाण्यामध्ये, हवेमध्ये ध्वनीचा वेग? तर पाण्यामध्ये साधारण 1230 मीटर प्रति सेकंद किंवा जर आपण समुद्राचं पाणी घेतलं तर 1250 मीटर प्रति सेकंद इतका साधारण पाण्यातील ध्वनीचा वेग असतो. स्टीलमध्ये साधारण 5920 मीटर प्रति सेकंद असतो. ॲल्युमिनियममध्ये 6000 पर्यंत तो असतो. ग्लासमध्ये 4540 मीटर प्रति सेकंद असतो आणि एअरमध्ये 340-344 मीटर प्रति सेकंद इतका ध्वनीचा वेग असतो.
खालील विधानातील अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. हत्ती, गेंडा, व्हेल इत्यादी प्राण्यांना अश्राव्य ध्वनी ऐकू येतो. हो, बरोबर आहे. व्हेल सारखा प्राणी इकोलोकलायझेशनसाठी अश्राव्य ध्वनीचा वापर करतो. हे सुद्धा बरोबर आहे. भूकंप मापनासाठी अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. नाही, भूकंप मापनासाठी अल्ट्रा नाही, इन्फ्रासाऊंड. ध्वनी त्याच्या वारंवारतेनुसार 3 प्रकारांमध्ये विभागला जातो. इन्फ्रासाऊंड, ऑडिबल रेंज आणि अल्ट्रासाऊंड. ज्या ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्झपेक्षा कमी असते त्याला इन्फ्रासाऊंड म्हटलं जातं, अश्राव्य ध्वनी म्हटलं जातं. 20 ते 20,000 हर्ट्झचा जो ध्वनी असतो त्याला ऑडिबल रेंज, श्राव्य ध्वनी म्हटलं जातं. तर 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारतेचा जो ध्वनी असतो त्याला अल्ट्रासाऊंड म्हटलं जातं. आपण अश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासाऊंड, त्याचबरोबर अल्ट्रासाऊंड हे दोन्ही आपण ऐकू शकत नाही. आपण 20 ते 20,000 हर्ट्झ या दरम्यानचा ध्वनी ऐकतो म्हणून त्याला आपण ऑडिबल म्हणतो. आता भूकंप मापना म्हणजे खूप मायनर हालचाली भूगर्भातल्या सुद्धा डिटेक्ट करायच्या असेल तर त्यावेळी अल्ट्रासाऊंड नाही, इन्फ्रासाऊंडचा वापर केला जातो. अयोग्य विधान ओळखायचे. मग हे अयोग्य आहे तर फक्त ब हे विधान काय असेल, फक्त ब हा पर्याय योग्य असेल. ठीक आहे. तर भूकंप मापनासाठी अश्राव्य ध्वनीचा वापर हा केला जातो. त्यानंतर एका 750 वॅटचे धुलाई यंत्र दररोज 3 तास वापरले असता डिसेंबर महिन्यातील वीज आकारणी काढायची. आपल्याला युनिट्स कॅल्क्युलेट करायचे की किती किलोवॅट अवर्स किंवा युनिट्स हे वापरले गेले डिसेंबर महिन्यामध्ये. सर्वात पहिलं तर जेव्हा आपल्याला युनिट्स कॅल्क्युलेट करायचे असतात तेव्हा जी पॉवर असते ती वॅटमध्ये न कॅल्क्युलेट घेता ती किलोवॅटमध्ये असणे आवश्यक असते. आणि नंबर ऑफ आवर्स कोणत्या महिन्याचे आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. तर दररोज 3 तास, डिसेंबर महिना आहे, 31 पर्यंत असतो, बरोबर, 31 दिवस असतात, त्यानुसार हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. काय आहे रिलेशन? एनर्जी इक्वल टू काय आहे? पॉवर इंटू टी. 750 वॅट म्हणजेच 0.750 किलोवॅट, किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलंय मी. आणि 31 दिवस आणि दररोज 3 तास 93 तास होत आहेत. त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 69.75 युनिट्स हे काय असणार आहे. तर जर आपण बघितलं इथे थोडंसं ऑप्शन्समध्ये जर बघितलं तर जवळजवळ सेम पद्धतीने फक्त डेसिमल सरकवलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला वॅटचे किलोवॅट करणे आठवणीत ठेवणे गरजेचे आहे ह्या प्रश्नाच्या बाबतीत. ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे 69.75 युनिट्स. अशा पद्धतीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना वॅटला किलोवॅट मध्ये कन्वर्ट करणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातील योग्य विधान किंवा विधाने ओळखा. विद्युत चुंबक हा स्थायी चुंबक आहे. चुंबकाची शक्ती त्याच्या केंद्रकात एकवटलेली असते. आदळआपट केल्याने, तापविल्याने चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते. योग्य विधान ओळखायचंय. विद्युत चुंबक हा स्थायी नाही, अस्थायी चुंबकत्व आहे. जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे तोपर्यंतच त्यामध्ये चुंबकत्व असतं. ऑफ केलं आपण इलेक्ट्रिसिटी, सप्लाय ऑफ केला, चुंबकत्व नष्ट होते. म्हणजे काय? विद्युत चुंबक हा अस्थायी चुंबक आहे. तर विधान तर अयोग्य आहे. चुंबकाची शक्ती त्याच्या केंद्रकात नाही, त्याच्या ध्रुवात एकवटलेली असते. विधान ब पण चुकीचं आहे. आदळआपट केल्याने, तापविल्याने किंवा घर्षण झाल्याने चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते. हो. ऑन रफ यूज मॅग्नेट लुजेस इट्स मॅग्नेटिक पॉवर. आदळआपट केल्याने, तापविल्याने चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होतं. हे विधान योग्य आहे. मग आपल्याला योग्य शोधायचे म्हणजे फक्त क योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इव्हन आदळआपट केल्याने, तापविल्याने चुंबकाची शक्ती कमी होते असं होऊ नये म्हणून चुंबक रक्षक म्हणून शुद्ध लोखंडाचा वापर केला जात असतो. तापवलं तर चुंबकत्व नष्ट होत असते आणि ज्या तापमानाला चुंबकाचं चुंबकत्व नष्ट होते ना त्याला क्युरी तापमान, क्युरी टेम्परेचर म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, ओहमच्या नियमाबाबत खालील विधानातील योग्य विधान ओळखा. थर्मिस्टर, व्हॅक्यूम ट्यूब इत्यादींना ओहमचा नियम लागू होत नाही. हो, बरोबर आहे. वाहकाची स्थिती स्थिर असताना वाहकाच्या 2 टोकातील विभवांतर व वाहकातून वाहणारी विद्युतधारा यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. I V/I इक्वल टू काय असतं? कॉन्स्टंट असतं आणि ज्याला आपण आज काय म्हणतो? रेझिस्टन्स R म्हणतो. तर हे बरोबर आहे. हेच ओहम यांनी सांगितलेलं आहे. सेमीकंडक्टरला ओहमचा नियम लागू होत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. सर्व विधानं योग्य आहेत. तर वरील सर्व हे ह्या प्रश्नाचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, वस्तुमान, विशिष्ट उष्माधारकता व तापमानातील बदल या सूत्राने दर्शवला जातो. एखादी वस्तू जी असते, पदार्थ जो असतो तो उष्णता ग्रहण करतो किंवा मुक्त करतो तेव्हा त्याच्या तापमानात बदल होत असतो. पण ते तापमानात बदल होत असताना त्या वस्तूचे, पदार्थाचे वस्तुमान किती आहे, त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती आहे, त्यानुसार तापमानात बदल दिसतो. आणि मग ते इक्वेशन कोणतं आहे, तर Q = mc डेल्टा T हे असं आहे, ज्यामध्ये Q काय दर्शवतो, Q दर्शवतो पदार्थाला दिलेली किंवा पदार्थातून काढून घेतलेली उष्णता, M दर्शवतो मास, C दर्शवतो स्पेसिफिक हीट आणि डेल्टा T म्हणजे तापमानातील बदल. कोणीतरी आपल्याला अशा पद्धतीने हे सांगू शकतं की Q = mc T2 - T1 म्हणजे काय, तापमानातील बदल. ठीक आहे. त्यानंतर प्रकाशाचे मार्गक्रमण डॅश डॅशच्या स्वरूपात होत असते. अणुतरंगाच्या स्वरूपात होते का, अवतरंगाच्या स्वरूपात होते, सेकंडरी वेव्हच्या की जेट स्ट्रीमच्या? तर प्रकाशाचे मार्गक्रमण हे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या स्वरूपात होत असते, अवतरंगाच्या स्वरूपात होत असते. ध्वनीचे मार्गक्रमण अणुतरंगाच्या स्वरूपात हे होत असते. ध्वनीचे, साऊंडचे अणुतरंगाच्या स्वरूपात आणि लाईटचे अवतरंगाच्या स्वरूपात मार्गक्रमण हे होत असते. आजच्या ह्या टेस्ट सिरीजच्या सिरीजमध्ये आपण ऊर्जा, ऊर्जेची स्वरूप, प्रकाश, ध्वनी, चुंबकत्व, उष्णता याबद्दल MCQs आपण बघितले. पुढच्या भागामध्ये आपण दाब, घनता, किरणोत्सार याबाबत MCQs बघणार आहोत. प्रॅक्टिस करत रहा. येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.